लग्नानंतर छोटे-मोठे चेंजेस सगळ्यांच्याच आयुष्यात होतात आणि आज मी मंदिरात चालले. आज आहे हनुमान जयंती. आज मला नक्की आठवलं काय ते म्हणजे ना माझ्या माहेरी हनुमानाचं मंदिर आहे आमचंच आणि म्हणजे रामाचं आणि हनुमानाचं मंदिर आहे. सो आज तिकडे सकाळी अगदी लवकर उठून रांगोळ्या काढणं, मग पूजा, छान उसळ असायची आणि आम्ही मस्त मजा यायची हनुमान जयंतीला. बरं रांगोळीमध्ये मी तेवढी प्रो नाही आहे कारण मी जॉइंट फॅमिलीतली आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे मी आणि अजून माझ्या काकांची मुलगी रांगोळी काढणं म्हणजे असं आमच्याकडे म्हणतात की कोंबडी नसल्यासारखं. एवढी चांगली नाही आम्हाला येत म्हणून असं म्हणतात. माझी बहीण अजून 1-2 जणी माझ्या काकांच्या मुली त्या सुंदर रांगोळी काढतात. त्याच्यामुळे ती पूर्ण जबाबदारी आमच्यावरती कधी पडलीच नाही आणि आता इकडे सगळ्याच जबाबदाऱ्या पडतात. त्याच्यामुळे ते मी करते आणि त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरात आलो होतो. मंदिरात छान दर्शन वगैरे झालं. तुम्ही पण दर्शन करून घ्या. इथेच आमच्या बाजूला मंदिर आहे. सो तिथे आम्ही गेलो. छान वाटलं सकाळी-सकाळी फ्रेश वाटलं आणि थोडंसं लेट गेलो कारण घरची वगैरे पण सगळी कामं वगैरे आवरून यायचं होतं. त्याच्यामुळे थोडासा लेट झाला. घरी आल्यानंतर मस्त नाश्ता बनवला. नाश्त्याला उपमा होता. अगदी बेसिक उपमा आहे. उपमा आमच्या घरी सगळ्यांना आवडतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. पण मी एकदम सिंपल पद्धत आहे. चला नाश्ता माझा तयार आहे. आता नाश्ता सगळ्यांना देते आणि मी पण करते. आज मोस्टली सगळ्यांकडे चण्याची उसळ असते सकाळी नाश्त्याला किंवा जी प्रसादाला असते आमच्या मंदिरामध्ये तीच नंतर पण नाश्त्याला होते आणि बस सगळं नाश्ता वगैरे झाला. बाकीची कामं आवरून झाली आणि ही छोटी-मोठीशी झाडं लावलेली आहेत. मी अशा पद्धतीने ना मेथी लावते घरामध्ये. जी छोटी मेथी असते ना खूप जणांना माहिती असेल कारण चिपळूण, रत्नागिरी या साईडला म्हणजे मुंबईत वगैरे पण मिळते जी छोटी. ती इकडे नाही मिळत भोपाळमध्ये. त्याच्यामुळे मी एक ही कुंडी ठेवली त्याच्यामध्ये मी मेथीचे दाणे टाकते आणि अगदी 8-10 दिवसांमधून अशी येते म्हणजे आठवड्याला एकदा वगैरे होऊन जाते. कमी क्वांटिटीमध्ये मिळते कारण एकाच कुंडीमध्ये टाकते. या मेथीला यायला असं काही खूप दिवस लागत नाही. 8 दिवसामधून येऊन जाते आणि आता मस्त मी ही साफ करते. थोडंसं साफ करायला ना प्रॉब्लेम होतो कारण माती खूप असते ना म्हणून मी अगदी 4-5 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यानंतर पण मी पाण्यामध्ये ना भिजून ठेवून देते म्हणजे एक 10-15 मिनटं जेणेकरून जी चिपकलेली माती पण असेल ती निघून जाईल म्हणून. आणि छान जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो होतो कारण 1-2 छोटी-मोठी घरातली कामं होती ती मला करायची होती आणि मग संध्याकाळी येता आम्ही सैरसपाट्याला गेलो. इथेच एक छोटंसं गार्डन आहे आणि तिथे गेलो. तिथून येता मस्त म्हटलं कॉफी प्यावी म्हणून इंडियन कॉफी हाऊसला आलो कारण तिथली कॉफी आम्हाला दोघांना पण प्रचंड आवडते. मस्त कॉफी वगैरे प्यायलो आणि संध्याकाळ झाली त्याच्यामुळे म्हटलं आता घरी जाऊ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.